नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. तर आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेतलेली आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण साधनपाद हा म्हणजे पतंजली मुनींनी जी काही 196 सूत्र आपल्याला सांगितली आहेत आणि ते त्यांनी 4 विभागामध्ये आपल्याला समजून घेण्यासाठी मांडलेले आहेत. त्यामधला पहिला भाग आपण पाहिलेला आहे. दुसरा भाग जो आहे तो साधनपाद आपण पाहत आहोत. तर साधनपादामध्ये म्हणजे साधनपाद जो आहे तो पतंजलींनी ज्यांचं मन बाह्य विश्वामध्ये रमलेलं आहे त्यांच्यासाठी हा सांगितलेला आहे. आणि त्यांनी योगाची व्याख्या करताना सांगितलेलं आहे की चित्तांच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी आपल्याला अष्टांग योगाचे अनुष्ठान करायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर 8 अंगाचे अष्टांग योग म्हणजे 8 अंग. तर त्यामधले पहिले 2 जे अंग आहेत यम आणि नियम हे आपण पाहिलेले आहेत. तर आज आपण अष्टांग योगाचं तिसरं अंग जे आहे ते म्हणजे आसन, तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर पतंजली मुनींनी आसनाला 3रा क्रमांक दिलेला आहे आणि हठयोगामध्ये आसनाला 1ला क्रमांक दिलेला आहे. तर आसन या शब्दामागचा जो धातू आहे तो म्हणजे आस. तर आस म्हणजे असणे. तर अशी एक स्थिती ती म्हणजे असणे. मग ती शरीराची आणि मनाची सुद्धा अपेक्षित आहे. तर आपण पाहतो की जे आपले पुरातन एकदम पुराण जो काही आपला ग्रंथ आहे ते म्हणजे वेद वाङ्मय. तर यामध्ये सुद्धा आसनाची व्याख्या पुढीलप्रमाणे सांगितलेली आहे. सुस्वरूपे समासन्नता म्हणजेच अशी एक स्थिती की त्या स्थितीमध्ये मन आपल्या स्वतःच्या रूपामध्ये समस्थितीमध्ये येते. म्हणजेच मन म्हणजे अशी एक स्थिती की त्या स्थितीमध्ये मन अंतर्मुख होऊन आपल्या स्वतःच्या रूपाला समजून घेते. त्या स्थितीपर्यंत ते जाते म्हणजे आसन सांगितलेलं आहे. पुढे उपनिषदामध्ये सुद्धा आसनाची व्याख्या केलेली आहे ती पुढीलप्रमाणे. सुखेनैव भवेत यास्मिन् अजस्त्र ब्रह्मचिंतनम आसनम तत विजानीत अन्यत सुखविनाशनम. म्हणजे काय तर अशी एक स्थिती की ती सुखकारक आहे आणि या सुखकारक अवस्थेमध्ये आपण अजस्त्र ब्रह्मचिंतन करू. म्हणजे हे अशी स्थिती असली पाहिजे की ती सुखकारक असली पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये आपण अजस्त्र ब्रह्मचिंतन करू. जर अशी स्थिती जर निर्माण झाली तर ती म्हणजे आसन स्थिती. जर दुसरी स्थिती आपण घेतली या व्यतिरिक्त तर ती सुखकारक नसणार आहे, ती सुखाचा विनाश करणारी असणार आहे. तर अशा स्थितीमध्ये म्हणजे आसन असं असलं पाहिजे की ते सुखकारक असलं पाहिजे आणि त्या स्थितीमध्ये आपण अजस्त्र ब्रह्मचिंतन करू. अशी आसनाची स्थिती म्हणजे असायला पाहिजे. तर आपण पाहतो की वेगवेगळ्या पतंजली मुनींनी पुढं योगाची व्याख्या आसनाची व्याख्या सांगितलेली आहे. तर त्यांनी सांगितले की आसन म्हणजे स्थिर सुखम आसनम. म्हणजे ते आसन स्थिर असलं पाहिजे आणि सुखकारक असलं पाहिजे. तर आपण पाहतो की स्थिरता आणि सुखकारकता ही आसनाची लक्षणेसुद्धा आहेत आणि परिणामसुद्धा आहेत. याचा जर सखोल अभ्यास केला तर ही स्थिरता म्हणजे बाह्य शरीराची सुद्धा स्थिरता अपेक्षित आहे आणि अंतर्मनाची सुद्धा स्थिरता अपेक्षित आहे. तर आपण पाहतो की नुसतं बाह्य शरीर स्थिर असून फायदा नाही, तर आपला अंतर्गत शरीरसुद्धा अंतर्गत अवयवसुद्धा हे संत असणं आवश्यक आहे. तरच ते आसन पतंजली मुनींच्या व्याख्येमध्ये बसणार आहे, नाही का. म्हणजे बघा तुम्ही ऐकलं असेल की जेवणानंतर आपल्याला ही आसनं जी आहेत किंवा आपलं योग अभ्यास कधी करायचा आहे तर 3 ते 3.5 तासानंतर आपल्याला योग अभ्यास करायचा आहे. तर का बरं असं सांगितलेलं आहे? कारण जेवणानंतर आपली चयापचयाची क्रिया ही गतिमान होत असते, नाही का. तर योग करताना नुसतं बाह्य शरीर स्थिर असून फायदा नाही, तर आतमधल्या जे काही श्वसनक्रिया आहे, रक्ताभिसरण आहे, चयापचय आहे, यांची गतीसुद्धा संत असायला हवी. तरच आपला योगाचा परिणाम किंवा आसनाचा परिणाम दिसणार आहे. जर चयापचय चालू आहे आणि आपण योगाभ्यास करतो आहे तर आपली चयापचयाची क्रिया जी आहे ती योग्य होणार नाही आणि त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या शरीरावर होणार आहे. चयापचय जर चांगलं झालं नाही तर वात निर्माण होईल, पोटाचे विविध आजार आपल्याला येतील.
कारण आसनामध्ये आपल्या शरीरावरती ताण आणि दाब निर्माण होत असतो आणि ह्या ताण आणि दाबामुळे चयापचयाची क्रिया ही डिस्टर्ब होत असते. आणि म्हणून सांगितलेलं आहे की जशी बाह्य स्थिरता अपेक्षित आहे तशीच अंतर्गत अवयवांची सुद्धा हालचाल ही संथ असायला हवी. तसंच हे पण आहे की आपण खेळून आलो आहे किंवा पळून आलो आहे तर लगेच आपण योग अभ्यास नाही करू शकत. कारण तसं केलं तर ते आसन जे आहे हे पतंजली मुनींच्या व्याख्येमध्ये बसणार नाही. कारण जेव्हा आपण खेळून येतो किंवा पळून येतो किंवा काही फास्ट हालचाली करून आपण धावपळीत येतो आणि आपण योगा करतो तर तसं योग अभ्यास आपला व्यवस्थित होणार नाही. कारण योगाची व्याख्या काय आहे? स्थिर सुखम आसनम. स्थिरता पाहिजे आहे. मग ती अंतर्गत अवयवांची सुद्धा स्थिरता पाहिजे. आता आपण पळून आलो आहोत तर आपलं रक्ताभिसरण जास्त वाढलेलं आहे. तर ह्या गतिमान अवस्थेमध्ये आपण आसनं व्यवस्थित करू शकणार नाही आणि त्याचे रिझल्ट आपल्याला व्यवस्थित येणार नाहीत. आपल्याला वेगळाच त्रास होईल, नाही का? तर जसं आपलं बाह्य शरीर स्थिर झालेलं आहे तसं आपले अंतर्गत अवयव म्हणजे चयापचयाची क्रिया, रक्ताभिसरणची क्रिया, श्वसनाची क्रिया ही संत असायला हवी. तसंच आपण पाहिलं की म्हणजे ही स्थिरता जी आहे, ही सुखकारकता जी आहे, ही शरीराच्या बाबतीत अपेक्षित आहे तसेच मनाच्या बाबतीत सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे आपण योगाभ्यास करतो आहे आणि मनात एकदम विचारांची चलबिचल चालू आहे, मग हे आसन पतंजली मुनींच्या व्याख्येमध्ये बसणार आहे का? किंवा इतरांनी जी काही व्याख्या सांगितल्या आहेत त्या व्याख्येमध्ये बसणार आहे का? तर नाही. आपलं मन जे आहे हे शांत बसणार नाही. जर आपण आसन घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा आपण वेगवेगळे विचार करतो आहे आणि विचारांच्या पाठीमागे आपण धावत आहोत तर हे आसन आपल्याला व्यवस्थित रिझल्ट देणार नाही आणि मन आपलं जे आहे हे स्वतःच्या स्वरूप स्थितीमध्ये जाणार नाही, हे अंतर्मुख होणार नाही. तर शरीराची स्थिरता जशी अपेक्षित आहे तशी मनाची स्थिरतासुद्धा अपेक्षित आहे, तरच ते आसन होणार आहे. तर इतका सखोल अभ्यास केल्यानंतर आसन म्हणजे काय आपल्याला समजलं असेल की ते स्थिर असायला हवं आणि ते सुखकारक असायला पाहिजे. सॉरी. ते इतकं स्थिर आणि सुखकारक असलं पाहिजे की आपण अजस्त्र ब्रह्मचिंतन करू. तर यातून तुम्हाला समजलं असेल की आपण जे आसन घेणार आहोत ते ओढून ताणून नाही, आपल्या क्षमतेनुसार जितकं शक्य होईल तितकं आपल्याला ते आसन स्थिती घ्यायची आहे. तर आपण पाहतो की ह्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्या ते शब्द जरी वेगवेगळे असले तर हे सगळ्यांचा जो उद्देश आहे की मनाची भरीमुखता कमी करून त्याला अंतर्मुख करणं आणि त्याच्या स्वरूप स्थितीला त्या मनाला आणणं हा खरा त्याचा उद्देश आहे आणि ही खरी आसनाची व्याख्या आहे. तर यानंतर पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण इथेच थांबणार आहोत. खरंच खूप छान इंटरेस्टिंग अभ्यास आहे की योग म्हणजे काय आणि हे अष्टांग योगाचे अंग हे जे आहेत खूप छान डिटेलमध्ये आपण समजून घेत आहोत. तर नक्की ऐका, लाईक करा, शेअर करा. इथेच थांबूया. हरे कृष्ण.